गेल्या 2 ते 3 दिवसापासून साताऱ्याचं प्रकरण खूप गाजतं आहे आणि त्या प्रकरणाची आज सभागृहामध्ये चर्चा झाली. ही पालिका अध्यक्ष सभापती महोदय नीलम गोरे यांनी SP तुषार दोशींचे निलंबनाचे आदेश दिले आणि त्या आदेशाचं अनुपालन करणं असं उदय सामंतसुद्धा म्हणाले. सर, ह्या प्रकरणामध्ये तुम्ही कसं बघता या प्रकरणात? मला असं वाटतंय ह्या प्रकरणामध्ये एवढी घाई गडबड करण्याचं काही कारण नाही आणि नैसर्गिक न्यायाला लक्षात न घेता, नॅचरल जस्टिसला लक्षात न घेता आपण दुसरी बाजूच न ऐकता जर निलंबनाचा आदेश एक्झिक्यूट केला जावा अशी अपेक्षा व्यक्त करणं किंवा तसे निर्देश देणं हे भारतीय संविधानाला अभिप्रेत नाहीत. लिजिटिमेट क्रिटिसिझम आहे. माननीय सुप्रीम कोर्टाने अनेक वेळेस सांगितलं आहे की लिजिटिमेट एखाद्या निर्णयावर बोलण्याचा अधिकार आहे, क्रिटिसाइज करण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून मला स्पष्टपणे आज हे नमूद करायचं आहे की सन्माननीय मंत्री उदय सामंत काय म्हणालेत किंवा आणखीन कोण काय म्हणतंय ह्यापेक्षा माननीय न्यायमूर्तींनी आणि माननीय सभापतींनी ह्यांचा जो दायरा आहे तो नैसर्गिक न्यायासोबतच असावा असं अपेक्षित आहे. तो दायरा हा कार्यकर्त्यांसमान नाही आहे. ते जोपर्यंत त्या पदावर असतात, म्हणजे सभापती पद असेल तर त्यावेळेस तो दायरा जो आहे ना तो बिलकुल त्याची गरिमा कमी होता कामा नाही आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे कायदेशीरदृष्ट्या अत्यंत लिगली की माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोशी असतील किंवा ते जे काही पोलीस अधिकारी असतील किंवा पोलीस शिपायांपर्यंत सन्माननीय पोलीस शिपाई आहेत, हे सगळ्यांना कारवाई करण्याची एक उचित पद्धत आहे. ह्या प्रकरणामध्ये ऑल इंडिया सर्व्हिस डिसिप्लिन अँड अपील रूल 1969 लागू होत आहे. ह्या रूल 3 स्पेसिफिकली निलंबनाच्या बाबतीत आहे. माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोशी साहेब यांच्या विरुद्ध माननीय सभापती महोदया जे आहेत गोरेताई यांनी निलंबन करेपर्यंत कोणतीही डिपार्टमेंटल इन्क्वायरी कॉन्टम्प्लेट केलेली नाही. हे स्पष्ट आहे. त्याचबरोबर सन्माननीय पोलीस अधीक्षक किंवा पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध FIR नाही, हे सुद्धा स्पष्ट आहे. ह्या दोन्ही बाबी संविधान स्पष्ट असताना निलंबन ही कशी मागणी आहे आणि त्यावरही मला सभापती महोदयांचा निर्णय आवडलेला नाही. संविधानिकदृष्ट्या तात्विकदृष्ट्या योग्य वाटत नाही. कारण 1-2 मंत्री महोदयांनी सांगितलं की त्यांच्यासोबत काय एक फॅक्ट आहे. त्याचबरोबर माननीय मंत्री गोरे साहेबांनी सुद्धा एक फॅक्ट सांगितली की कशा प्रकारे तिथे वातावरण निर्माण करण्यात आलं, गेटवरून जबरदस्ती मंत्री का गेले, मध्ये शिवीगाळ का करण्यात आली, ही सुद्धा दुसरी फॅक्ट आहे. परंतु ही दुसरी फॅक्ट ज्यावेळेस गोरेसाहेब सांगत आहेत सभागृहामध्ये त्यावेळेस माननीय सभापती महोदयांकडून मी खरं सांगतो विधिशास्त्राचा लॉचा विद्यार्थी असल्यामुळं मला हे अपेक्षित कधीच नसणार आहे जजेसकडून आणि सभापती महोदयांकडून की त्यांनी असं म्हणावं की मी आता निर्णय केला आहे, आता त्यावर चर्चा नको. आणि ही सेकंड फॅक्ट ऐकल्याच्या नंतरही निलंबन करण्याच्या बाबतीत जे निर्देश आहेत ते मला वाटतं अनाकालनीय आहेत. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की हे निर्णय नुसते तिथपर्यंत मर्यादित नाही आहेत. लक्षात घ्या तुम्ही, नाव देअर इज अ प्रॉब्लेम अँड कॉन्फ्लिक्ट ऑफ कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी. संविधानिक अधिकारांपर्यंत आता म्हणजे हे प्रकरण गंभीर कसं झालं सांगतो तुम्हाला. माननीय राज्यपालांचे अधिकार आहेत आर्टिकल 166 खाली आणि 311 खाली ऐकण्याचे अधिकार आहेत संबंधित अधिकाऱ्याला सुद्धा. आता या दोन्ही बाबी ज्या आहेत सभापती महोदयांच्या अधिकारात नाहीत, ते राज्यपाल महोदयांच्या अधिकारात आहेत. आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक निर्णय दिला. त्या निर्णयाचं अधिरोखित करून सांगतो. एक्स विरुद्ध स्पीकर नावाचा सुप्रीम कोर्टचा संविधान पीठाचं जजमेंट आलं. त्या जजमेंटमध्ये काय आलं, स्पष्टपणे सांगण्यात आलं की कोणी कुणाला निर्देश देताना मर्यादा पाळण्यात याव्यात. आता या गोष्टी होत असताना बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान निर्मात्यांचे 2 भाषणं कोट केलेली आहेत. ती 2 भाषणं 14 ऑक्टोबर 1949
4 नोव्हेंबर 1948चे भाषणं आहेत. आता ती भाषणं संविधानामधली सक्त भूमिका त्या दोन्ही गोष्टीला डायल्यूट करण्याची ताकद मी म्हणणार नाही की कोणी सभापती महोदयांनी दाखवावी, मी म्हणणार नाही की कोणी आमदारांनी दाखवावी, आणि मी म्हणणार नाही की कोणीही मंत्र्यांनी दाखवावी. मला एका गोष्टीचं म्हणजे अक्षरशः आय एम सरप्राईज्ड की 2 मंत्री महोदय तर असं म्हणाले की बडतर्फ करा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना. हे पहा, हे हव्यास ज्याला म्हणतो, हव्यासापोटी आपण एखाद्याला जबरदस्ती निलंबनापर्यंत नेऊन ठेवू शकता, परंतु डंके की चोट पे सांगतो पोलीस कर्मचारी किंवा पोलीस अधिकारी किंवा ऑल इंडिया सर्व्हिसचे IAS किंवा IPS ऑफिसरांना थेट बडतर्फ करता येत नाही. हीच कायदेशीर प्रक्रिया आहे. कसा करू शकता तुम्ही थेट बडतर्फ? आणि मागणी तरी कशी हाऊसमध्ये करू शकता? जे अधिकारच थेट नाहीत, ज्याची चौकशीच नाही, चौकशीच्या आधी फाशी आणि नंतर चौकशी, म्हणजे आधी निलंबन, आधी बडतर्फी आणि नंतर चौकशी. कशामुळं? मला गोरे साहेब कोणत्या समाजाचे मंत्री आहेत हे मला काही जातीचा उल्लेख करायचा नाही आहे, आणि काय पाटील साहेब कोणत्या समाजाचे मंत्री आहेत किंवा सन्माननीय मंत्री शंभूराजे देसाई कोणत्या समाजातून आलेले मंत्री आहेत हे मला म्हणायचं नाही. तुलना करायची नाही की कुणाचं ऐकून सभापती महोदयांनी काय निर्णय द्यावा, मला बिलकुल म्हणायचं नाही. परंतु संविधानिक तत्वासोबत तत्वाला हरताळ फासली जाऊ नये. त्या प्रकरणात एक महत्त्वाचा दुवा असा आहे की 2 हाऊस आहेत. एका हाऊसमध्ये माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी हा प्रश्न आणला, उपस्थित केला. तिथे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत सत्य जी परिस्थिती आहे, कायद्याची सत्य परिस्थिती, त्याप्रमाणे चौकशीच्या बाबतीत बोलले. इथपर्यंत ठीक आहे, चौकशी कुणाची होऊ शकते, चौकशीच्या बाबतीमध्ये म्हणजे कुणाची हरकत नाही. परंतु चौकशीच्या आधी निलंबन करा, चौकशीच्या आधीच बडतर्फ करा, अशी मागणी मंत्री महोदयांनी करू नये. ही अनाकालनीय आहे, ही संविधानाला फारकत घेणारी आहे. सर, सभागृहामध्ये जे व्यक्ती बोलतात, आमदार बोलतात, मंत्री महोदय बोलतात, ते सत्य बोलतात. आणि संपूर्ण प्रकारामध्ये शंभूराज देसाईंवर सोबत हातापाई झाली. त्यांनी सांगितलं की मला 10 लोक पोलीस साध्या वेशातले पकडत होते आणि संपूर्ण प्रकार त्यांच्या हाताला जखमसुद्धा झाली, आणि त्यांनी सभापतींना मांडलं आणि सभापतींनी पूर्ण निर्णय घेतला. बघा, सन्माननीय शंभूराजे देसाई साहेब मंत्री आहेत, त्यांच्या स्वतःच्या कारकिर्दीवर मला बोलण्याचा अधिकार नाही किंवा त्यांच्यासोबत काय घडलं हा आता पोलीस तपास म्हणजे हा तपासाचा भाग असू शकतो, एखाद्या इन्क्वायरीचा भाग असू शकतो. परंतु त्या उलट जाऊन जे मंत्री महोदय गोरे साहेब आहेत त्यांनीसुद्धा परिस्थिती सांगितलेली आहे. 2 वेगवेगळ्या परिस्थिती आहेत. गेटमधून जबरदस्ती कोण आले, शिवीगाळ पोलिसांना कोणी केली, पोलीस कर्मचारी, पोलीस कष्टकरी, पोलीस अधिकारी हे भारताचे नागरिक नाहीत का? जर तशी परिस्थिती निर्माण केली असेल तर मग ती चौकशी होणार आहे की नाही? मग ती कोणी शिवीगाळ केली ही चौकशी होणार आहे की नाही? हम करे सो कायदा आहे का? कायदा हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित तोच मर्यादा पुरुषोत्तम भारतीय संविधानाचा कायदा आहे. जसा की प्रभू श्रीरामांच्या विचारांना म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम विचार म्हणून आपण पाळतो, त्याच प्रकारचा हा भारतीय संविधानाचा हा कायदा आहे, हाच मानला जाऊ शकतो. बघा, घाईघाईनं मंत्री उदय सामंत काय म्हणतात किंवा घाईघाईनं आणखीन कोण काय म्हणतंय, मला असं वाटतंय संविधानासमोर, कायद्यासमोर ज्या गोष्टी ज्या उंचीच्या आहेत, ज्या विश्वासार्हतेच्या आहेत, ज्या चौकशीचा पार्ट आहेत, त्याच पद्धतीनं जातील. कुणी म्हटलं म्हणून तडकाफडकी काही होऊ शकत नाही. त्यातले त्यात बडतर्फी होणारच नाही. या संपूर्ण प्रकारामध्ये आता नेमकं काय होऊ शकतं? नाही, बघा, आता ह्या प्रकाराच्या बाबतीमध्ये मला 2 गोष्टी तुम्हाला खास करून सांगायच्यात की ह्या प्रकाराची चौकशी करण्याचे अधिकार जे आहेत आणि शिक्षा देण्याच्या अधिकाराची एक विध पद्धत आहे. ती पद्धत काय? त्याच्यामध्ये DOPT असते, म्हणजे केंद्र सरकार
जो विषय आहे त्याच्यामध्ये UPSC असते, कारण जेवढे दिवस तो माणूस निलंबन राहील तेवढे दिवस त्या माणसाच्या प्रमोशनल जे पद असतात त्याच्यावर सुद्धा चिन्ह निर्माण होत असते. त्याचबरोबर इन्क्वायरी ऑफिसर कोण असावा, इथून एक मोठं म्हणजे हे असते, एक प्रोसिजर आहे, ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ आहे, त्याला कॉमन याच्यामध्ये कॉजेसमध्ये ते बघितलं जात असते आणि प्रोसिजर्स आहेत त्या प्रोसिजर्समध्ये बघितलं जात असते. त्यामुळं मला हे म्हणायचं आहे, ह्या प्रकरणामध्ये ह्या स्थितीला आजच्या घडीला काहीच चार्जेस नसताना आज चार्जेस आहेत का? आज 2 कॉन्ट्रे आहेत. आता मला सांगा, एक चौकशी समजा आता लागली आणि इन्क्वायरी ऑफिसर नेमले. इन्क्वायरी ऑफिसर नेमल्याच्या नंतर सन्माननीय पोलीस अधिकारी जे आहेत तुषार दोशी साहेब, यांचा जे कोणी वकील असेल इन्क्वायरीमध्ये सुद्धा, बरं का, इन्क्वायरीमध्ये सुद्धा त्या वकिलाला अधिकार आहे की नाही माननीय मंत्री शंभूराजे देसाई यांना क्रॉस एक्झामिनेशन करण्याचा? बडतर्फची मागणी आहे ना तुमची, तुम्ही बडतर्फ करा म्हणालेत ना, मग क्रॉस एक्झामिनेशन करण्याचा अधिकार आहे की नाही? सन्मान्य कोण मंत्री महोदय आहेत पाटील साहेब, त्यांना क्रॉस एक्झामिनेशन करण्याचा अधिकार आहे की नाही? मग गोरे साहेब जे बोललेत त्या गोष्टीला बाजू म्हणून मांडण्याचा अधिकार आहे की नाही? डिफेन्स विटनेस म्हणून मांडण्याचा अधिकार आहे की नाही? ह्या सगळ्या गोष्टी इव्हिडन्स ॲक्टसुद्धा, सिव्हिल प्रोसिजर कोडसुद्धा लागू आहे. त्याच्यामुळं काहीतरी वेगळंच घडलं आहे आणि काही अघटित आहे. त्या घटनेला धरून हे मला असं वाटतं की प्रायमा फेसी एकदमच शेवटचा टोकाला नेऊन विचार करणं योग्य नाही. आणि मला असं वाटतं की ह्या प्रकरणाला ज्या प्रकारे आपण शिक्षेपर्यंत नेऊन घालत आहोत, थेट शिक्षेपर्यंत, असं होणार नाही. याच्यामध्ये विविध पद्धतीनंच जावं लागेल शासनाला, त्या व्यतिरिक्त शासनाला चॉईस नाही. अन्यथा अशा प्रकरणांमध्ये अशा प्रकारची घाई केली, हे जर न्यायालयाला लक्षात आलं, बघा लक्षात घ्या, चार्जशीट देण्याच्या आधी निलंबन आहे, प्रिलिमिनरी इन्क्वायरीच्या आधी निलंबन आहे, निलंबनाच्या आदेशात प्रिलिमिनरी इन्क्वायरीच्या आधी. आणि हे जर माननीय उच्च किंवा मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलं किंवा सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मान्य न्यायालयाच्या लक्षात आलं तर हे द फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन ठरेल, द फ्रॉड विथ द प्रोसिजर ठरेल, द फ्रॉड विथ द लॉ लेड बाय द लेजिस्लेचर. पार्लमेंटनी जो कायदा केलेला आहे, रूल केलेला आहे 1959चा, त्या रूलला हरताळ फासल्यासारखं ठरेल. हे आपण सगळ्यांनी आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. सभापती महोदयाने घेतला निर्णय हा चुकीचा तुम्हाला असं वाटतं का? मग नक्की नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध जाऊ नये. एका सन्माननीय मंत्र्यांचं तुम्ही ऐकलं, दुसरे सन्माननीय मंत्री म्हणतात स्थगिती द्या. त्या स्थगिती देण्या अगोदरच तुम्ही म्हणालात की आता मी आदेश दिलाय. मग काय करायचं? राज्यपाल महोदयांचे अधिकार आहेत, आदेश जारी करण्याचे अधिकार कुणाचे आहेत? राज्यपाल महोदयांचे अधिकार आहेत. राज्यपाल महोदयांचे अधिकार आहेत. विध पद्धत फॉलो नाही झालेली आहे. त्याच्यामुळे माननीय सभापती महोदया यांचा मी अत्यंत आदर करतो. त्यांना मी माझ्या आयुष्यातील सार्वजनिक आयुष्यात जेव्हा मी सामाजिक कार्य शिकत होतो तेव्हापासून मी त्यांना बघतो. ते अत्यंत आदरणीय आहेत. परंतु ह्या प्रकरणामध्ये त्यांनी घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे. त्या निर्णयाला मी क्रिटिसाइज करतो. तो निर्णय सामान्यपणे देशातील कोणत्याही कर्मचारी, अधिकारी, कष्टकरी, सामान्य नागरिक आणि संविधानप्रेमी नागरिकाला मान्य असू शकत नाही आणि तो त्यांनी मागे घ्यावा असं देखील मी त्यांना आव्हान करतो. सर, या संपूर्ण प्रकरणानंतर दुसऱ्या प्रकरणात लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो. गेल्या काही दिवसापासून नाशिकमध्ये कॅप्टन खरात भोंदू बाबा आहे हा, त्याची प्रकरणं गाजत आहेत आणि यावरती पोलिसांनी कारवाईसुद्धा केली. या प्रकरणामध्ये राजीनाम्याची मागणी झाली, त्यांचा राजीनामासुद्धा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. काय सांगाल? बघा, ते प्रकरण अत्यंत गंभीर आहे. आई, बहीण, मुलगी ह्या तिन्ही माता आहेत ज्या महिलांच्या बाबतीमध्ये कडक त्यांच्या अत्याचाराबाबतीमध्ये हे झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. ह्याला दुसरं काही म्हणजे हेच असू शकत नाही, सबस्टिट्यूटच असू शकत नाही. आणि सदर आरोपीची मी आज आपल्या माध्यमातून पहिल्यांदा एक मागणी करत आहे. सदर आरोपीची जी संस्था आहे त्या संस्थेवर प्रशासक नेमला गेला पाहिजे. त्या संस्थेवर प्रशासक तातडीने प्रशासक नेमला पाहिजे त्या संस्थेवर. कारण आणि म्हणजे ती जी संस्थेला जे डोनेशन्स आलेले असतील ते म्हणजे ते आयडेंटिफाईड केले गेले पाहिजेत की ते डोनेशन्स कशा स्वरूपाचे आले आणि मग त्याच्यामध्ये ATGचा लाभ कुणी घेतला. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि मला असं वाटतंय
की माननीय मुख्यमंत्र्यांचं म्हणजे नी केलेल्या त्यांच्या विभागाने केलेली जी कारवाई आहे, आरोपीला मुसक्या घालणे, आरोपीला म्हणजे संधीच न मिळू देणे, आरोपीला कोठडीपर्यंत नेऊन पोहोचवणे. आणि आपण काल आरोपीला बघितलं असेल की महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला विद्यमान म्हणजे देवेंद्रजींचं सरकार, शिंदेसाहेबांचं सरकार असो, या सरकारमध्ये कशा प्रकारची म्हणजे गत होत असते आरोपींची, कशा प्रकारे त्यांच्या पायाखालची धूळ हे होत असते, कसे म्हणजे आरोपी दिसतात हे आपण डोळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतंय की कायद्याचं राज्य म्हणजे मानणारे माननीय मुख्यमंत्री आहेत. आणि मला असं वाटतं की ह्या प्रकरणामध्ये त्यांची जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टला ताबडतोब म्हणजे तिथे प्रशासक नेमला गेला पाहिजे. आणि मला असं वाटतंय की जे कोणी म्हणजे वेगवेगळे लोक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत, त्या प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या लोकांनी हे लक्षात ठेवावं की ह्या प्रकरणात कायदेशीरदृष्ट्या किती झपाट्याने म्हणजे कारवाई होईल, ह्याच्यासाठी काही मदत करता आली कायदेशीर तर ती करावी. ह्या प्रकरणाला माया बहिणींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणाला स्वतःच्या राजकारणासाठी वापरू नये असं देखील मी आवाहन करतो. सर, आपल्या बरेचसे मंत्री त्यांच्याकडे जात होते, अनेक मंत्र्यांचे सुद्धा फोटो आले दर्शन घेतानाचे. या संपूर्ण मंत्र्यावरती किंवा कारण की एखाद्या मंत्र्याला त्यांची प्रजा असेल किंवा त्यांचे मानणारे ते कार्यकर्ते असेल ते फॉलो करतात. मग यामध्ये यांचा पण सहभाग आहे का हे पण बघितलं पाहिजे का, यांची पण चौकशी झाली पाहिजे का आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे का? बघा, एक लक्षात ठेवा, श्रद्धा ही भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे. परंतु श्रद्धेच्या नावाखाली हिप्नोटाईज करून लोकांना म्हणजे त्रास देणे किंवा लोकांचा छळ करणे हे त्या खरात नावाच्या बाबा म्हणूच नाही त्याला, खरात नावाच्या तो भोंदूनी आरोपीनी जे काही केलं आणि त्या काळामध्ये भावनिक माणसं त्यांच्याकडे बळी पडली. मला असं वाटतं की त्या भोंदूला शिक्षा लवकर होईल याच्यावर आपलं केंद्रस्थान असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मी हात जोडून विनंती करेल की मंत्री महोदयांनी आपण म्हणजे मुख्यमंत्री आहोत किंवा उपमुख्यमंत्री आहोत किंवा आमदार आहोत किंवा नगरसेवक आहोत किंवा नगराध्यक्ष आहोत किंवा ग्रामपंचायतचे सरपंच आहोत किंवा ग्रामपंचायतचे सदस्य आहोत, हे सगळेच जण जिम्मेदार असतो. आपण सगळ्या जिम्मेदारांनी आपल्याला आपण दिलेल्या म्हणजे आपण चालवत असलेल्या राज्यकारभारावर लोक अवलंबून असतात. तेव्हा आपण जर श्रद्धा ठेवली तर श्रद्धेवर लोक विश्वास ठेवतात, आपण अंधश्रद्धा ठेवली तर लोक अंधश्रद्धेकडे वळतात. त्यामुळे जे कोणी अंधश्रद्धेकडे असतील त्यांनी खरोखर अंधश्रद्धेपासून दूर गेलं पाहिजे. श्रद्धा नक्की ठेवण्याचा अधिकार आहे. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन किशोर चौम, हिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.